नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज मराठी लाईव्ह। आजची महत्त्वाची बातमी मुंबईतील आझाद मैदानातून। ग्रामीण भागातील गोरगरिबांना रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे। केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ही योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते। मात्र ही योजना तळागाळात प्रभावीपणे राबविणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांनाच अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार समोर आली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून मजुरांची मजुरी आणि ग्रामरोजगार सहाय्यकांचे मानधन प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात आला आहे। 2 ऑक्टोबरच्या शासन निर्णयानंतरही मानधन मिळाले नसल्याने सेवकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। जावळी तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांचे म्हणणे आहे की त्यांची नियुक्ती अर्धवेळ असतानाही त्यांच्यावर पूर्णवेळापेक्षा जास्त कामाचा ताण टाकला जात आहे। हजेरी पत्रक भरण्यापलीकडे कामांचे प्रस्ताव तयार करणे, मंजुरीसाठी पाठपुरावा करणे, जिओ टॅगिंग, EKYC, घरकुल कागदपत्रे तयार करणे अशी अनेक कामे त्यांच्याकडून करून घेतली जात आहेत। या सर्व मागण्यांसाठी ग्रामरोजगार सेवक संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे। शासन निर्णय क्रमांक ग्रामरोजगार 2024 प्रकरण क्रमांक 62 दिनांक 3 ऑक्टोबर 2024 याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणी करण्यात येत आहे। प्रमुख मागण्या: प्रलंबित मानधन तात्काळ द्यावे, प्रवास भत्ता व स्टेशनरी खर्च मंजूर करावा, अतिरिक्त कामांचा बोजा टाळावा, मजुरांची थकीत मजुरी अदा करावी, ग्रामपंचायतनिहाय नियुक्त्या कराव्यात। मागण्यांकडे शासनाने लवकरात लवकर लक्ष न दिल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। ग्रामीण रोजगार योजनेचा कणा असलेल्या ग्रामरोजगार सेवकांच्या या आंदोलनाकडे आता शासन कसे पाहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अधिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री शेखर जाधव, मुंबई। आणि जेवढं नियोजन झालेलं आहे तेवढं नियोजन केलेलं आहे, कारण तुमचं आपलं सर्वांचं नियोजन सर्वांचं नाही ऐकायचं, आपलं सर्वांचं त्या ठिकाणी काम आहे। आणि तुमची ताकद, तुमची हिंमत हीच आमची शक्ती आहे। म्हणून ही शक्ती आमच्या शरीरात आणि संख्या दिसली पाहिजे। संख्या इथं दिसली तर ते तिथं बोलतील। खरं म्हणजे 24 आमदारांनी आपलं लक्षवेधी मंत्रालयामध्ये मांडला आहे, त्यांचे आपण जाहीररित्या आभार मानूया। 24 आमदारांनी आपला प्रश्न मांडलाय। 404 कोटीच्या निधीची तरतूद करून आमचा हा 17 महिन्याचा प्रलंबित मानधन लागू करण्यासाठी पाठपुरावा करावा। आणि यानंतर मी आपल्या स्थायी विनंती करतो, या विषयाची जाणीव आहे की मी ग्रामीण भागाचे आमदार आहे आणि ग्रामीण भागाचे आमदार असताना आज आपला ग्रामरोजगार सेवक जे आहेत ते कशा प्रकारे कष्ट करतात, कशा प्रकारे काम करतात याची पूर्णपणे जाणीव या ठिकाणी मला आहे। मी मागच्या 1.5 वर्षापासून आपल्या सगळ्यांसोबत काम करते आणि ग्रामीण मध्ये परिस्थिती अशी आहे की गावातली जी जनता आहे ती नसला, परंतु आपला ग्राम रोजगार सेवक कोण आहे हे निश्चित त्या ठिकाणी माहित आहे, कारण तुम्ही सगळीजण तळागाळापर्यंत आज आपल्या गावातल्या प्रत्येक माणसाशी त्या ठिकाणी जोडल्या गेलेली आहे। आणि तुमची जी मागणी आहे ही जवळपास आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी 2024 साली मला वाटतं GR काढला होता आणि त्या GR मध्ये ते मान्य सुद्धा झाले होते, परंतु काही शासकीय अडचणीमुळे त्या ठिकाणी ते थांबलं गेलं। परंतु एक आमदार म्हणून, तुमची लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी तुम्हाला न्याय देण्याचं काम आपल्या सगळ्यांना माहिती असेल की जेव्हा साहेब मुख्यमंत्री होते आणि साहेबांनी जो काही शब्द दिला तो शब्द त्या ठिकाणी कधीही मोडलेला नाही। आज संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी साहेबांना अनाथांचा नाथ म्हणून असं ओळखतात आणि निश्चित तुमच्या अनाथांचा नाथ जर कोण होणार असेल तर आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्या ठिकाणी होतील असं त्यांच्यातर्फे मी आपल्याला शब्द देते। आणि एक आमदार म्हणून तुमचा आवाज विधानसभेत उठवण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे आणि तुमचा प्रश्न त्या ठिकाणी मांडणार आहे आणि लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी हे मानधन मिळेल आणि कशा प्रकारे